भद्रावती शहर हे अतिशय प्राचीन शहर आहे आणि या शहरामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचा सुरेख संगम आढळून येतो. हिंदू धर्माची भद्रनाथ मंदिर, वरदविनायकाचं मंदिर, बौद्ध धर्मीयांचं विंजासनची ऐतिहासिक बुद्ध लेणी आणि जैन बांधवांचं येथील सुप्रसिद्ध पार्श्वनाथ मंदिर देशविख्यात आहे. संपूर्ण देशातून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर पर्यटकही येतात आणि भाविकसुद्धा येतात तिन्ही धर्माचे. त्याच्यामुळे या भद्रावती शहरात नेहमी पर्यटकांची रेलचेल आहे. अलीकडच्या काळात भद्रावती नगर परिषदेने अनेक स्थळं डेव्हलप केले, त्याच्यामुळे आणखी पर्यटकांचा ओघ या ठिकाणी बराच वाढलेला आहे. या ठिकाणी आणखीसुद्धा खूप ऐतिहासिक खाणाखुणा आढळतात. जसे की या ठिकाणी असं म्हणतात की अवनाशवन राजा म्हणून इथे एक राजा होऊन गेला, त्याचा एक सुंदर किल्लासुद्धा आहे किल्लावार्डामध्ये. आणि या व्यतिरिक्त इथे काही आता विस्मरणात गेलेल्या काही गोष्टी आहे, जसं चंद्रकुंड म्हणून आहे, सूर्यकुंड म्हणून आहे. सूर्यकुंडामध्ये राजघराण्यातले पुरुष जलक्रीडा वगैरे करीत होते. चंद्रकुंडामध्ये राजघराण्यातल्या स्त्रिया जलक्रीडा करीत होत्या. अशा प्रकारचं या ठिकाणी आहे. पुन्हा एक गुहावजा प्राचीन असं भवानी मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे. चंडिका मातेचं मंदिर ते सुद्धा खूप जुनं आणि छान पाहण्याला एक मंदिर आहे. एकंदरीत हा सर्व जर पाहिला भद्रावतीचा जर इतिहास तुम्ही, तर इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक खाणाखुणा आढळतात. सुरुवातीला या गावचं नाव भद्र कसं होतं, भद्रनाथ मंदिरावरून या शहराचं नाव हे पडलेलं होतं. त्याच्यानंतर कालांतरानं भांदक झालं आणि आता अलीकडे भद्रावती म्हणून ते रूढ झालेलं आहे. आता सध्या पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्र शासनानं घोषितसुद्धा आल्यानंतर त्यांनी कठोर अशी तपश्चर्या केली. त्या कठोर तपश्चर्येने वरदविनायक साक्षात गणेश प्रसन्न झाले त्यांच्यावर आणि त्यांना साक्षात दर्शन दिलं. त्यांना दर्शन दिल्यानंतर त्यांनी त्यांना वर मागायला सांगितलं. त्यावेळेस त्या गृत्समत ऋषींनी 2 वर मागितले. एक